मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचं मरणानंतरही कशा प्रकारे ओळख पडते किंवा कशा प्रकारे त्यांना ओळखलं जातं याचं एक सुंदर उदाहरण काल माननीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर लोकांच्या निधनात आलं. मित्रांनो, अजितदादा पवार यांचं निवडणूक चिन्ह पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे आणि अजितदादा पवार यांना त्या चिन्हातूनच त्यांच्या पक्षाच्या चिन्हातूनच त्यांची ओळख आज जगासमोर आली. हे अजितदादा पवार यांचं निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. आणि मित्रांनो, एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अजितदादा पवारांना स्वतः हातामध्ये घड्याळ घालण्याची खूप मोठी सवय होती आणि ती सर्वांना माहित होती की अजितदादा पवार हे हातामध्ये नेहमी घड्याळ घालायचे. आणि मित्रांनो, काल जेव्हा अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळेस जे काही 6 मेंबर होते आतमध्ये, त्याच्यापैकी अजितदादाचा मृतदेह कोणता आहे हे कसं ओळखायचं. तर मित्रांनो, जर का अशी काही एखादी घटना घडली तर त्या मृतदेहाचा DNA टेस्ट केला जातो आणि त्याला किमान मित्रांनो 2 दिवस लागतात की ह्या व्यक्तीचा हा DNA आहे किंवा त्या व्यक्तीचा तो व्यक्ती आहे असं. तर एवढा विलंब न लावता ज्यावेळेस तिथं काही लोक जमले किंवा कर्मचारी जमले त्यावेळेस क्षणाचाही विलंब न लावता त्या 6 बॉडीपैकी एका बॉडीच्या हातामध्ये मित्रांनो घड्याळ होतं आणि ते घड्याळ अजितदादाच म्हणजे हे अजितदादाच आहेत हे तिथं सिद्ध झालं. आणि त्या घड्याळांनी मित्रांनो ओरडून सांगितलं की मी म्हणजे घड्याळ आणि घड्याळ म्हणजेच अजितदादा. मित्रांनो, मेल्यानंतरही अजितदादांची जर का ओळख कोणी पटवून दिली असेल तर एक मात्र त्यांच्या हातात घड्याळ.